तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे तेच की फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचं वाटप. तर फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचं वाटप बघा, आज शेवटचा दिवस होता 31 मार्च आणि आज आपण दिवसभर वाटपाची वाट पाहिली. पण यामध्ये बघा, भरपूर अशा बहिणी आहे की त्यांचं पोस्ट बँक मध्ये अकाउंट आहे. त्या बहिणींचं कमेंट येत आहे किंवा त्यांची मेसेज येत आहे की पोस्ट बँक मध्ये अकाउंट आहे आणि आमचे हप्ते आलेले नाही. मग पोस्ट बँक मध्ये अकाउंट आहे म्हणूनच हप्ते आले नाही की त्यामागे दुसरं आणखी काय कारण असणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण भरपूर प्रकारचे मेसेज येत आहे की पोस्ट बँक मध्ये पैसे आलेले नाही. माझ्या एरियामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी मला विचारत होत्या की आमचं पोस्ट बँक मध्ये अकाउंट आहे, जानेवारी महिन्यापर्यंत पैसे आले होते, मग फेब्रुवारी हप्ता का आलेला नाही, त्यामागे काय कारण असणार. कारणच वाटपाचा शेवटचा दिवस असणार आहे आणि त्या बहिणी बघा आता 2 ते 3 दिवसापासून वाट पाहत होत्या की आज पैसे येईल, उद्या पैसे येईल पैसे. पण फायनली त्या बहिणींना जे आहे ते आजही पैसे आलेले नाही आणि अशामध्ये पोस्ट बँक मध्ये अकाउंट असलेल्या बहिणींची संख्या भरपूर जास्त आहे. तर बघा, त्या बहिणींनी काय करायचं आहे, सर्वात आधी पोस्ट बँकेमध्ये जायचं आहे, त्यांचं आधार कार्ड घेऊन तुम्हाला पोस्ट बँकमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे की तुमचे पैसे आले की नाही, तुमचे पैसे आले की नाही. कारण कदाचित कधी कधी काय होते की पोस्ट बँकेचा मेसेज येत नाही पण बँकेमध्ये पैसे येऊन जातात. दुसरं कारण असू शकते की पोस्ट बँकेची केवायसी तुम्ही केलेली नसेल. पोस्ट बँकेची केवायसी तुम्ही केली नसेल. पोस्ट बँकेच्या केवायसी बद्दल मी या आधी सुद्धा भरपूर व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर आणि पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे की पोस्ट बँकेची जर केवायसी तुमची ऍक्टिव्हेट नसेल तर तुमचे हप्ते बँकेमध्ये पेंडिंग होतात, अकाउंटमध्ये जमा होत नाही. ते बँकेच्या सर्व्हरवर थांबलेले असतात पण अकाउंटवर तुमच्या जमा होत नाही जर तुमची पोस्ट बँकेची केवायसी तुम्ही केली नसेल. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली. त्यानंतर भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले नव्हते, डीबीटी ऍक्टिव्ह नसल्यामुळे. मग डीबीटी ऍक्टिव्ह करण्यासाठी त्या बहिणींनी पोस्ट बँकमध्ये अकाउंट काढले आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून त्या बहिणींचा लाभ सुरू झाला. म्हणजे ज्या महिन्यात पोस्ट बँकेचं अकाउंट काढलं त्या महिन्यापासून त्या बहिणींचा लाभ सुरू झाला. तर आता बघा, पोस्ट बँकेचं अकाउंट काढण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष जर पूर्ण झालं असेल, पोस्ट बँकेचं अकाउंट काढण्यासाठी जर तुम्हाला 1 वर्ष पूर्ण झालं असेल आणि 1 वर्षामध्ये तुम्ही कधीच पोस्ट बँकेमध्ये जाऊन थंब लावला नसेल, 1 वर्षामध्ये कधीच पोस्ट बँकेमध्ये गेले नसेल, थंब नसेल लावला, तर कदाचित तुमचं अकाउंट जे आहे ते पोस्ट बँकेकडून क्लोज होऊ शकते. कारण शासनाचा नियम असा आहे की 12 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पोस्ट बँकेमध्ये जाऊन थंब लावावा लागतो, तेव्हाच तुमचं अकाउंट ऍक्टिव्हेट राहते. जरी तुम्ही बाहेर थंब लावून पैसे काढत असाल तरी पण चालणार नाही. आता काही लाडक्या बहिणी काय करतात, आधार केंद्र, सेतू केंद्र किंवा कुठे पण आपला थंब लावून जे आहे ते त्यांचे पैसे काढून घेतात आणि विषय संपला, मग पुढच्या हप्त्याची वाट पाहतात. पण तसं करू नका. कमीत कमी तुम्हाला 2-3 महिन्यानंतर पोस्ट बँकमध्ये जाऊन पैसे काढायचे, म्हणजे तुमची केवायसी त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट राहील. आणि अशा बहिणींची संख्या या ठिकाणी खूप जास्त आहे की पोस्ट बँकमध्ये अकाउंट असून सुद्धा पैसे आलेले नाही. तर त्यामागचं महत्वाचं कारण असू शकतं की तुमची पोस्ट बँकेमध्ये केवायसी डिऍक्टिव्हेट झालेली आहे, त्यामुळे तुमचं अकाउंट बंद झालेलं आहे. पोस्ट बँकमध्ये जर जाऊन तुम्ही केवायसी केली तर तुमचं अकाउंट सुरू होऊ शकते आणि तुमचे पेंडिंग असलेले पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात किंवा मग समोरचा येणारा लाभ, समोरचा येणारा हप्ता तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये मिळू शकतो. त्यापेक्षाही एक महत्वाचं कारण असू शकते की जसं तुम्हाला प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगितलं, आता सर्वांना माहित आहे की लाडकी बहीण योजनेची केवायसीची चौकशी अजूनही सुरू आहे आणि त्या चौकशीच्या माध्यमातून सुद्धा लाडकी बहिणींची केवायसी रद्द केली जाऊ शकते आणि हप्ते बंद केले जाऊ शकतात. हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. तर तुम्हाला सर्वात आधी पोस्ट बँकेमध्ये जायचं आहे, पोस्ट बँकेमध्ये इन्क्वायरी करायची आहे, केवायसी करावी लागेल का. जर ते अधिकारी म्हणत असतील तर केवायसी करा, तर तुम्ही केवायसी करा. ते जर सांगत असतील की सर्व ओके आहे, काहीच करण्याची गरज नाही, तुमचं अकाउंट सुरू आहे, तर महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन संपर्क करा. त्या ठिकाणी इन्क्वायरी करा की हप्ते आलेले नाही, हप्ते कशामुळे बंद झाले. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर मिळेल की पोस्ट बँकेमध्ये पैसे का आलेले नाही. तर बघा, जे काही महत्वाचे रिझन होते मी तुम्हाला सांगितले होते. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या अशा बहिणी आहे की पोस्ट बँकमध्ये अकाउंट आहे आणि पैसे आलेले नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.